बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचं प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही, ते बौद्धांच्या ताब्यात असावं यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून संपूर्ण देशभरात आंदोलन केलं जाते। या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भंते गौतम रत्न आणि भिक्खू संघ तसंच बुद्ध अनुयायी उपासक उपासिका गेल्या 11 दिवसांपासून उपोषण करत आहेत। बीटी ऍक्ट 1949 रद्द करण्यात यावं, महाबोधी महाविहार ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्धांच्या हाती देण्यात यावं, अशा विविध मागण्यांसाठी 27 एप्रिलला दुपारी 3:30 वाजता ठाण्यात विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे। या संदर्भात एक पत्रकार परिषद पार पडली। यावेळी भंते गौतम रत्न महाथेरो, नंदकुमार मोरे, मिलिंद सातदिवे, संदीप खांबे, रामभाऊ तायडे, सोनाली गायकवाड, शंकर जमदाडे, अनेक बौद्ध अनुयायी बंधू भगिनी, अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून या विराट मोर्चाला सुरुवात होणार असून या मोर्चात भंते, ठाणे जिल्ह्यातील बुद्ध अनुयायी तसंच समाजसेवी संघटना सहभागी होणार आहेत। बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भात 11 दिवस या ठिकाणी कोर्टनाक्याच्या ठिकाणी उपोषण संपन्न करून आपण उद्या रविवार 27 तारखेला 3:30 वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने एक विशाल विराट महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। ठाणे स्टेशन पासून सुरू होऊन टेंबी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाला समारोप होणार आहे। तरी उद्या घराघरातील बौद्ध बांधव बहुजन बांधव 3:30 वाजता उपोषण आपला महामोर्चामध्ये सामील होऊन बौद्धांना न्याय मिळवून द्यावे असं आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो।